हाच व्हिडिओ मी चाय बनवण्यापासून अर्थात काळा चहा बनवण्यापासून करत आहे. नाही म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर आज अशीच आयडिया आली की मी एक चाय प्रेमी आहे आणि माझ्यासारखे असे अनेक चहा प्रेमी असतीलच. तेव्हा त्यांच्यासाठी रोज मी नवीन नवीन चाय बनवून दाखवावं असं मला वाटलं. आणि आज नेमकं दूध संपलेलं, तर म्हटलं क्यों ना हम चाय की सुरुवात ब्लॅक टी से ही करें. ब्लॅक टीसाठी मी आधी घेतला स्टीलचा पातेला, त्यात टाकलं पाणी, मग टाकली साखर आणि मग टाकली चायपत्ती. चवीसाठी टाकू थोडीशी अद्रक, ज्याने घसा मोकळा होण्यास देखील मदत होईल. आता आपण याला थोडा वेळ उकळू देऊ आणि मग मस्त असा ब्लॅक टी कपमध्ये घेऊन सर्रकन पिऊ. मित्रांनो, या चहाचे फायदे म्हणजेच काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे आपल्या शरीरातील हानिकारक घटक कमी करण्यासाठी मदत करतात आणि दूध टाकण्याची गरज नसते ना, त्यामुळे दुधाचा खर्च देखील वाचला. सकाळी 1 कप चहा घेतल्याने आपल्याला एनर्जी मिळते आणि आपलं माइंड फ्रेश राहतं. तर मित्रांनो, जास्त प्रमाणात जर घेतला तर त्रास देखील होऊ शकतो, जसे की ॲसिडिटी, झोप न लागणे किंवा नर्वसनेस. म्हणूनच दिवसाला 1 ते 2 वेळा